नमस्कार. आम्ही राजेंद्र वागचौरे. पुन्हा एक नवीन विषय आपल्यासमोर आलेला आहे. खरोखर राज्य शासनाने जे काय पाऊल उचललंय ते एक योग्य मार्गाने चालत आहे असं वाटायला लागलेलं आहे. जेव्हापासून दिव्यांग कल्याण मंत्रालयात दिव्यांग कल्याण विभागासाठी तुकाराम मुंडे नावाचा माणूस सचिव म्हणून प्राप्त झाला आणि त्या माणसाने पदभार स्वीकारला आणि तेव्हापासून जे काही कामाचा धडाका लावलाय तर त्या कामाचं कौतुक केलं पाहिजे. कारण जे काही राज्यातील अपंग संघटना अपंग कार्यकर्ते आतापर्यंत मागणी करत होते की दिव्यांग बोगस बाहेर पडले पाहिजे, दिव्यांग बोगस बाहेर पडले पाहिजे, परंतु त्याला पाठिंबा कोणाचा मिळत नव्हता. जरी एखादा दिव्यांग बोगस सापडून दिला तर त्याच्यावर कारवाई होत नव्हती. उलट जो सापडून देईल त्याच्या जीवाला धोका होता. परंतु जेव्हापासून तुकाराम मुंडे यांनी हा पदभार स्वीकारला आहे म्हणजे ते बोगस दिव्यांगांचा कर्दकाळ ठरले आहे. कारण आपण पाहत आहात राज्यात अनेक बोगस दिव्यांग सापडलेत, त्यांच्या नोकऱ्या गेल्या, त्यांच्यावर कारवाई सुरू आहे. त्यातच एक नवीन म्हणजे दिव्यांग सहाय्यक पोर्टल नावाचं एक पोर्टल राज्य शासनाने नुकतंच त्याचं उद्घाटन केलेलं आहे आणि या पोर्टल मार्फत आपली नोंदणी करून आपल्याला लाभ आपल्या घर बसल्या मिळणार आहेत. अशी ही शासनाची योजना अत्यंत योग्य अशी योजना आहे. कारण या योजनेअंतर्गत या पोर्टलवर आपण नोंदणी केली तर आपली नोंद राज्य शासनाकडे राहील, केंद्र सरकारकडे राहील, स्थानिक स्वराज्य संस्थेकडे राहील. आपल्याला ज्या काही योजनेचा लाभ घ्यायचा आहे तो त्या पोर्टल मार्फत आपल्याला घेता येईल आणि राज्य शासनाला एक माहिती मिळेल की राज्यात किती अपंग आहेत. त्या अपंगांची नोंदणी त्यांच्याकडे होईल आणि त्याप्रमाणे त्यांना एक आराखडा तयार करण्यास मदत होईल. कोणत्या अपंगांवर किती खर्च करायचा आहे, निधी कसा ठेवायचा आहे, कसा खर्च करायचा आहे, त्याचा आराखडा तयार करण्यात येईल. तर असं हे एक पोर्टल राज्य शासनाने सुरू केलेलं आहे. तर माझी सर्वांना विनंती आहे की या पोर्टलवर जाऊन आपण आपली नोंदणी करून घ्यावी. अत्यंत साध्या आणि सरळ सोप्या पद्धतीप्रमाणे ही नोंदणी होत आहे. त्यासाठी आपल्याला आपलं आधार कार्ड लागतं, आपलं UDID कार्ड लागतं आणि आपलं पॅन कार्ड लागतं. हे 3 नंबर त्यामध्ये टाकल्यानंतर आपलं त्यामध्ये नोंदणी होते आणि जी काही इतर माहिती त्यामध्ये विचारलेली आहे आपल्याला सर्वसाधारण माहिती, जास्त काही माहिती नाही, ती भरल्यानंतर आपली नोंदणी त्या पोर्टलला होते आणि त्या नोंदणी झाल्यानंतर त्या पोर्टलद्वारे आपल्याला इतर योजनांचा लाभ घ्यायला मदत होती. त्याच पोर्टलवर आपल्याला इतर योजनांसाठी अर्ज करता येतात. ते अर्ज त्यावर कुठं आहेत, मंजूर झालाय नाही झालाय, कुठं अडकलाय, सर्व माहिती आपल्याला त्या पोर्टलद्वारे मिळते. तसेच इतर काही आपली अडचण असेल, काही आपल्याला त्रास होत असेल, काही तक्रार आपल्याला करायची असेल तर ती तक्रार सुद्धा आपल्याला त्या पोर्टलवर करता येते. तर असं एक सुंदर असं सर्वांना वापरता येईल असं पोर्टल राज्य शासनाने सुरू केलेलं आहे. तर या पोर्टलवर सर्वांनी नोंदणी करावी. यापुढेही जाऊन मी असं सांगेन की राज्यातील महानगरपालिका असतील, नगरपालिका असतील, नगरपंचायत, जिल्हा परिषद किंवा ग्रामपंचायत यांनी एक असं नोंदणी अभियान सुरू केलं पाहिजे की जेणेकरून आपल्या एरियामध्ये राहणाऱ्या अपंगांची नोंदणी त्या पोर्टलवर करून त्यांनी घेतली पाहिजे. त्यामुळं काय होईल की जे काही बोगस दिव्यांग आहे ते बोगस दिव्यांग ऑटोमॅटिक बाहेर पडतील. कारण बोगस दिव्यांग त्या पोर्टलवर घेतलाच जात नाही. जर त्याचं UDID खरं असेल तरच त्याची त्या पोर्टलला नोंद होती. तर असं जर अभियान सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबवलं तर लवकरात लवकर या पोर्टलचा लाभ सर्व दिव्यांग बांधवांना मिळेल. या पोर्टलची माहिती सर्व राज्यातील दिव्यांग बांधवांपर्यंत पोहोचेल. यासाठी आपल्याला प्रचार प्रसार राज्य शासनामार्फत करणं गरजेचं आहे आणि यावर नोंदणी केल्यानंतर आपल्याला एक आकडा कळेल, सर्व काही माहिती उघड होईल आणि आपल्याला जो काही त्रास होतो, पहिली गोष्ट आपल्याला हे माहिती नसतं की आपण तक्रार कोणाकडे करायची, अर्ज कोणाकडे करायचा. तर या पोर्टलमध्ये सर्व सुविधा दिल्यामुळं ते सर्व काही सोपं झालं, कुणाला विचारायची गरज नाही. मेन म्हणजे एजंट बाहेर पडले. जे काही दिव्यांग क्षेत्रामध्ये एजंटगिरी करत होते, दलाल होते, या दलालांची आता गरज राहिलेली नाहीये. कारण सर्वसाधारण अपंग घरी बसून सुद्धा आपली माहिती त्यामध्ये भरून आपला अर्ज करू शकतो. त्याला कुणाला विचारायची गरज नाही
आणि कोणाकडनं माहिती घ्यायची गरज नाही. घरी बसून तो त्याचं काम करू शकतो. किंवा दिव्यांग क्षेत्रात ज्या संघटना काम करतात यांनी जरी आपल्या आपल्या दिव्यांग बांधवांचे अर्ज या पोर्टलद्वारे भरले तरी त्यांचे काम होतील. म्हणजे कुठेही कोणत्या कार्यालयात जायची गरज नाही. जे काय आतापर्यंतची आमची मागणी होती की एका क्लिकवर सर्व काही व्हायला पाहिजे, तर ते आता झाल्यासारखं वाटतंय. म्हणून याचा प्रचार प्रसार जास्त होऊन राज्यातील जास्तीत जास्त दिव्यांगांपर्यंत ही माहिती पोहोचवून सर्वांची नोंदणी या पोर्टलमध्ये करणं गरजेचं आहे. आजच्या पुरतं एवढंच. धन्यवाद.